काल आपण बघितलं होतं टचिंग सर्कल्स. टचिंग सर्कल्स हे की नाही. टचिंग सर्कल्स दोन टाइप्स बघितले आपण. एक इंटरनली टचिंग सर्कल आणि एक एक्सटर्नली टचिंग सर्कल्स आहे की नाही. दोन टाइप्स मध्ये होतं, एक इंटरनली आणि एक एक्सटर्नली. इंटरनली म्हणजे आतमधून टच होणार आहे की नाही, आणि एक्सटर्नल म्हणजे दोन्ही सर्कल एकमेकाला बाहेरून टच होतात, त्याला आपण एक्सटर्नली टचिंग सर्कल असं म्हटलं होतं आहे की नाही. आता बघूया थेरम ऑफ टचिंग सर्कल्स. थेरम ऑफ टचिंग सर्कल्स. टचिंग सर्कल्सचा थेरम काय आहे बघा. त्यामध्ये असं म्हटलंय, इफ टू सर्कल्स टच ईच अदर, इफ टू सर्कल्स टच ईच अदर, देअर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. कॉन्टॅक्ट पॉइंट म्हणजे काय, जे टू सर्कल्स टचिंग ऍट पॉइंट, ज्या पॉइंट मध्ये काय होतात, टच होतात, त्याला काय म्हटलं जाते, कॉन्टॅक्ट पॉइंट. टचिंग their point of contact lies on the line joining their center, आणि त्या सेंटरला लाईन जी जॉईन होते त्या लाईनवर काय असतो, तो टचिंग पॉइंट असतो. समजा हे टू सर्कल्स आहेत, मग इंटरनली असतील किंवा एक्सटर्नली असतील. हे टू सर्कल्स आर टचिंग ईच अदर, दोन्ही एकमेकाला या ए पॉइंट मध्ये टच जर होत असतील तर काय म्हटले बघा, if two circles touch each other, the point of contact lies on the line joining the centers. आणि तो कुठे असतो, ह्या ज्या दोन सर्कलचा जो सेंटरला जॉईन होणारी जी सेगमेंट असाल त्यावर काय असतो, तो ऍट द कॉन्टॅक्ट पॉइंट. हा पॉइंट जो आहे ए बी, ओके, टू सेंटर ऑफ द सर्कल. अँड पी पॉइंट कुठे असतो, ऑन द लाईन्स. कोणत्या लाईन्सवर, on the lines, the line joining the midpoint of the two center of circles. दोन वर्तुळाच्या केंद्रबिंदूंना जोडणाऱ्या रेषेवर कोणता पॉइंट असतो, कॉन्टॅक्ट पॉइंट. म्हणजे हे तीन पॉइंट काय असतात, कोलिनियर पॉइंट असतात. किंवा तुम्ही असं बघा, एक्सटर्नली दाखवलं तर इंटरनली असेल, हे की नाही. हे याचं सेंटर आहे पी, याचं सेंटर आहे क्यू, कॉन्टॅक्ट पॉइंट आहे बघा, हे आहे का. कॉलिनियर पॉइंट असतात. कोणकोणते कॉलिनियर पॉइंट असतात म्हटलंय, टू सेंटर ऑफ द सर्कल अँड ॲट कॉन्टॅक्ट पॉइंट. आणि कॉन्टॅक्ट पॉइंट जो आहे तो बघा, इफ टू सर्कल्स टच ईच अदर, देअर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट लाईज ऑन द लाईन जॉईनिंग द सेंटर. आणि ज्या सेंटरला जी लाईन जॉईन होते त्या लाईनवर कोणता पॉइंट असतो, कॉन्टॅक्ट पॉइंट असतो. म्हणजे थ्री पॉइंट्स आर कोलिनियर. कोणकोणते पॉइंट कोलिनियर असतात, सेंटर ऑफ टू सर्कल्स अँड देअर कॉन्टॅक्ट पॉइंट. हे तीन पॉइंट काय असतात, कॉलिनियर. मग भले तो एक्सटेरियर असेल किंवा इंटेरियर असेल, कोणत्याही पद्धतीमध्ये त्या ठिकाणी काय होतात, टचिंग सर्कल्स मध्ये एकमेकाला टच होणाऱ्या कॉन्टॅक्ट पॉइंट्स अँड सेंटर ऑफ द टू सर्कल्स हे जे आहेत ते काय असतात, कॉलिनियर असतात, एकाच रेषेवर असतात. हा थेरम आहे या ठिकाणचा. थेरम म्हणजे फक्त सेंटेन्स आहे, याचा प्रॉपर्टीज आपल्याला यूज करावा लागतो. हा काय प्रूव्ह करा म्हणून तुम्हाला एक्झाम मध्ये येत नाही, फक्त प्रॉपर्टीज लक्षात ठेवा. थेरम ऑफ टचिंग सर्कल्स, ओके. बघा त्यात पहिलं काय, द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ लाईन टचिंग सर्कल्स लाईज ऑन द लाईन जॉईनिंग द सेंटर्स. आणि तो कुठे असतो, थ्री पॉइंट जे आहेत ते कॉन्टॅक्ट पॉइंट आणि टू सेंटर ऑफ द सर्कल्स यातून जाणाऱ्या लाईन्स वर तो काय असतो, कॉन्टॅक्ट पॉइंट असतो. त्यानंतर सेकंड नंबर मध्ये काय म्हटले बघा, इफ द सर्कल्स टचिंग ईच अदर एक्सटर्नली, इफ टू सर्कल्स टचिंग ईच अदर ॲट एक्सटर्नल पॉइंट. कोणत्या पॉइंट मध्ये, एक्सटर्नल पॉइंट मध्ये, हे की नाही. एक्सटर्नल पॉइंट मध्ये काय होतात, ते टच होतात. टचिंग अँड एक्सटर्नल पॉइंट, हा ओ आहे, पी आहे. ओ पी, इथं ए पॉइंट आहे, ओके. बघा the circle touch each other externally, distance between their centers, the distance between their centers म्हणजे distance OPA, याचा डिस्टन्स कोणा एवढा असतं म्हणतंय, the distance between their center is equal to the sum of their radii.
सम ऑफ देअर रेड डाय. याचं डिस्टन्स कोण एवढा असतं? सम ऑफ देअर रेड डाय. मग याची रेड डाय कोणती आहे? डिस्टन्स ओ ए प्लस डिस्टन्स ए पी. या रेडियसची सम आणि या रेडियसची सम इज इक्वल टू द डिस्टन्स बिटवीन टू सेंटर ऑफ दी सर्कल. दोन वर्तुळाच्या केंद्रातील अंतर जर काढा म्हटलं असेल तुम्हाला, इफ टू सर्कल टचिंग अँड एक्सटर्नल पॉइंट, एक्सटर्नल पॉइंट मध्ये जर टच होत असतील तर रेड डायची काय करायची? सम ऑफ द रेड डाय. त्या रेड डायची काय करायची? सम करायची. ओके. बघा, if the circle touch each other externally, distance between their center is equal to the sum of their red die, is equal to the sum of their red die. तर रेड डायची सम करा म्हटलं, बेरीज करा म्हटलं. त्यानंतर जो इंटरनली असेल, इंटरनलीला काय म्हटलं बघा, द डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ द सर्कल टचिंग इंटरनली, टचिंग इंटरनली, इंटरनली जर टचिंग होत असतील तर बघा, इंटरनली मध्ये जर टचिंग होत असतील तर काय म्हटलंय बघा, इज इक्वल टू द डिफरन्स ऑफ देअर रेड डाय. आणि कोण एवढा असं? डिफरन्स ऑफ दी रेड डाय. त्या रेड डायच्या कोण एवढा असणार? डिफरन्स एवढा असणार. इथे एक रेड डाय आहे, इथं सेंटर आहे, इथं आहे समजा ओ, इथं आहे पी. डिस्टन्स ऑफ द सेंटर ऑफ द टू सर्कल्स, या दोघांमधलं जर डिस्टन्स काढायचं म्हटलं तर डिफरन्स ऑफ देअर रेड डाय म्हणजे डिस्टन्स ऑफ ओपी इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ एओ मायनस डिस्टन्स ऑफ एपी. म्हणजे या ठिकाणी काय काढायचा? डिफरन्स काढायचा. कोणाचा? रेड डायचा. रेड डायचा डिफरन्स म्हणजे हे डिस्टन्स बिटवीन टू सेंटर ऑफ द सर्कल. पण कधी? दिस टू सर्कल्स टचिंग इंटेरियल पॉइंट, इंटरनली पॉइंट, इंटरनली पॉइंट मध्ये टच होत असतील तर. आणि जर एक्सटर्नल पॉइंट मध्ये टच होत असतील तर सम ऑफ द रेड डाय, त्या रेड डायची काय करायची आहे? सम करायची आहे. म्हणजे ती कधी आहे? ज्या वेळेस टू सर्कल्स टचिंग इंटरनली ऑर एक्सटर्नली, आहे की नाही? इंटरनली अँड एक्सटर्नली जर असतील तर त्या स्वरूपामध्ये वापरायचं. बघा, थेरम ऑफ टचिंग सर्कल्स, यामध्ये दोन टाइप्स बघितले आपण. एक म्हणजे इंटरनली वाला आणि एक बघितला एक्सटर्नली वाला. म्हणजे या ठिकाणी जे टू सर्कल्स आहेत आपल्याला दिलेले, त्या टू सर्कल्स मध्ये टचिंगच्या लोकेशन नुसार रेड डायची सम करायची की रेड डायची डिफरन्स काढायचा, हे लक्षात ठेवा. बघा, टू सर्कल जर एक्सटर्नली टचिंग असतील तर रेड डायची काय करायची? सम करायची. आणि जर टू सर्कल टचिंग इंटरनली असतील तर त्या ठिकाणी काय करायची? रेड डायची सबट्रॅक्टिंग करायची किंवा डिफरन्स ऑफ देअर रेड डाय. कळालं? थिअरम ऑफ टचिंग सर्कल. ठीक आहे. आता बघूया प्रॅक्टिस सेट. बघा, या टचिंग सर्कल वर प्रॅक्टिस सेट आहे आपला. टचिंग सर्कल्स वर एक प्रॅक्टिस सेट आहे. बघा, प्रॅक्टिस सेट 3.2, प्रॅक्टिस सेट 3.2, जो प्रॅक्टिस सेट आहे 3.2 काय म्हटले बघा, टू सर्कल्स हॅव्हिंग रेड डाय 3.5 सेंटीमीटर अँड 4.8 सेंटीमीटर टच ईच अदर इंटरनली, फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स. क्वेश्चन नंबर फर्स्ट काय म्हटलंय बघा, क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये म्हटलंय टू सर्कल्स हॅव्हिंग रेड डाय, two circles having red die 3.5 centimeter and 4.8 centimeter touch each other internally. आणि टच कुठं होतात? इंटरनली, इंटरनली टच होतात. बघा, आपण डायग्राम काढून बघू. इंटरनली म्हटल्यावर इंटरनली टच होत असतील टू सर्कल्स तर आपल्याला द डिफरन्स बिटवीन देअर सेंटर,
त्यांच्या सेंटर मधलं काय काढायचं आपल्याला, डिफरन्स काढायचा. बघा हे सेंटर आहे लार्ज सर्कलचा, हे स्मॉल सर्कलचं, आणि हे टचिंग पॉइंट आहे ओ पी आणि ए. सोल्युशन कसं होईल, लेट टू सर्कल्स ऑफ टचिंग ॲट इंटरनली ॲट पॉइंट ए किंवा ओ अँड पी, किंवा असं म्हणा P and O is center of circle. P and O is a center of circle. Two circles touching internally ॲट पॉइंट ए. कोणत्या पॉइंट मध्ये टच होतात, ए पॉइंट मध्ये टच होतात. मग या ठिकाणी मला सांगा की एकाची रेडियस दिली आहे, रेडियस पी ए इज इक्वल टू, पी ए ची रेडियस किती असाल 4.8 अँड सेकंड रेडियस आहे AO इज इक्वल टू 3.5. आता आपल्याला या ठिकाणी फाइंड द डिस्टन्स बिटवीन टू सेंटर ऑफ द सर्कल्स. डिस्टन्स PO इज इक्वल टू डिस्टन्स AP माइनस डिस्टन्स AO. इंटरनली टचिंग सर्कल्स. थेरम ऑफ इंटरनली टचिंग सर्कल्स. का तर या ठिकाणी इंटरनली टचिंग आहे. इंटरनली टचिंग म्हटल्यावर रेडियसची काय करायची असते, सबट्रॅक्टिंग करायची असते. मग आपल्याला PO काढायचं आहे. AP किती आहे, AP आहे 4.8 मायनस 3.5. 4.8 मायनस 3.5, 8 मधून 5 गेले, 3 राहिले, 1 म्हणजे 1. देअरफॉर 1.3 सेंटीमीटर डिस्टन्स, 1.3 सेंटीमीटर डिस्टन्स बिटवीन टू सेंटर ऑफ दी सर्कल. ओके, बघा 8 मधून 5 गेले, 3 राहिले, 4 मधून 3 गेले, 1. 1.3 सेंटीमीटर हे टू सेंटर ऑफ दी सर्कल. द डिस्टन्स बिटवीन टू सेंटर ऑफ दी सर्कल. दोन वर्तुळाच्या केंद्रातील अंतर किती भेटलं, 1.3. आता एक लक्षात ठेवा, तुम्हाला टचिंग सर्कलचा टाइप्स कोणता दिला त्यावर डिपेंड असाल. इंटरनली असेल तुम्ही सबट्रॅक्टिंग करणार रेड डायची, जर एक्सटर्नली असेल तर काय करणार, सम ऑफ द रेड डायची सम करावं लागेल. ठीक आहे. आता याच्यानंतरचा जो सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे तो बघूया. हा पहिला होता इंटरनली टचिंग सर्कल्सवरचा, आता बघू दुसऱ्या सेकंड नंबरचा. प्रॅक्टिस सेट 3.2 मध्ये जो सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे तो बघूया. बघा काय क्वेश्चन आहे, टू सर्कल्स ऑफ रेड डाय two circles of red dye 5.5 centimeter and 4.2 centimeter. They two circles touching an external point. External point मध्ये टच होतात.
मग असा इंटरनली वरचा होता क्वेश्चन, आता एक्सटर्नली वर आहे. PO टचिंग पॉइंट दाखवूया A. ओके, लेट two circles touching externally at point A with center P and Q. Let two circles touching externally at point A with center P and A, sorry P and O. कोणत्या दोन सेंटरवर म्हटलंय? P and O. हे जे दोन सर्कल आहेत हे की नाही, या एक्सटर्नली पॉइंटवर दोन्ही काय होतात? A पॉइंटमध्ये टच होतात. मग रेडियस दिली आपल्याला AP, एक कन्सिडर करू, एक कन्सिडर केली 5.5 सेंटीमीटर अँड AO किती कन्सिडर केली? 4.2 सेंटीमीटर. डिस्टन्स ऑफ टू सेंटर ऑफ द सर्कल्स, दोन वर्तुळाच्या केंद्रातील अंतर काढायचं आहे. डिस्टन्स ऑफ PO, डिस्टन्स ऑफ AP प्लस डिस्टन्स ऑफ AO. याला लिहिणार तुम्ही एक्सटर्नली टचिंग सर्कल, एक्सटर्नली टचिंग सर्कल्स किंवा थेरम ऑफ एक्सटर्नल टचिंग सर्कल म्हणा. AP किती बरं? AP आहे 5.5 प्लस AO 4.2, 5 प्लस 2 7, 9.7 सेंटीमीटर. आपल्याला क्वेश्चन विचारला आहे फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स. मग किती आला? फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स इज 9.7 सेंटीमीटर. 9.7 सेंटीमीटर डिस्टन्स बिटवीन टू सेंटर ऑफ सर्कल्स. दोन वर्तुळातील केंद्रबिंदूतील अंतर किती आहे? 9.7 सेंटीमीटर. ठीक आहे, म्हणजे या स्वरूपामध्ये या ठिकाणी जो सेकंड नंबरचा क्वेश्चन होता की नाही, की टू सर्कल्स टचिंग एक्सटर्नली ॲट पॉइंट ए विथ सेंटर P अँड O, याच्यानुसार हा क्वेश्चन या ठिकाणी सॉल्व्ह झालेला आहे. ठीक आहे, आता याच्यानंतरचा बघूया जो आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन बघावा लागणार आहे, जो 3 नंबरचा क्वेश्चन दिला आहे हे की नाही. आणि ड्रॉ फिगर देअर सर्कल्स टचिंग इच अदर एक्सटर्नली अँड इंटरनली. हे की नाही, जो क्वेश्चन नंबर 3 आहे तो आपल्याला ड्रॉ करावा लागेल, म्हणजे त्या स्वरूपात डायग्राम तुम्हाला किंवा फिगर ड्रॉ करायची आहे. बघा, हा झाला क्वेश्चन नंबर फर्स्ट अँड सेकंड. आता बघूया थर्ड नंबरचा जो क्वेश्चन आहे. बघा, प्रॅक्टिस सेट 3.2 चालू होतं आपलं. क्वेश्चन नंबर 3 काय म्हटलंय? ड्रॉ करायचं आहे. ड्रॉ फिगर रेडियस ऑफ टू सर्कल्स आर, रेडियस ऑफ टू सर्कल्स आर 4 सेंटीमीटर and 2.8 सेंटीमीटर. ड्रॉ फिगर ड्रॉ करायची आहे. कोणती फिगर ड्रॉ करायची आहे? इंटरनली टचिंग अँड एक्सटर्नली टचिंग, दोन टचिंग सर्कल्स ड्रॉ करायचे आहेत. कोणकोणते? एक्सटर्नली टचिंग सर्कल and internally
आता एक लक्षात ठेवा, अगोदर आपल्याला एक्सटर्नली टचिंग सर्कल कसे ड्रॉ करावे लागतील. एक्सटर्नली टचिंग सर्कल जर दोन सेंटर मधला जर डिस्टन्स काढायचा म्हटला, हे की नाही, बघा इथं अगोदर मी एक्सप्लेन करतो एक्सटर्नलीचा आणि इथं एक्सप्लेन करतो इंटरनली. मला सांगा, टू सेंटर ऑफ द सर्कल्स, दोन वर्तुळातील अंतर जर काढायचं असेल, एक तुम्हाला इथं दाखवण्यासाठी मी अगोदर काय करतो, एक ॲनालिटिकल फिगर काढतो, हे की नाही. ॲनालिटिकल फिगर म्हणजे एक रफ डायग्राम, याच्यानुसार आपण एक्सप्लेन करूत आणि पुन्हा नंतर ड्रॉ करूया. समजा हे आपण असे एक्सटर्नली सर्कल काढणार आहोत, हे की नाही. ॲनालिटिकल फिगर मी काढतोय तोपर्यंत एक्सप्लेन करूच तर ओ पी आणि हा ए आहे. ओके, आता एक मिनिट इकडे बघा, आपल्याला काय करायचं आहे की यामध्ये एक रेडियस दिली आहे 4 सेंटीमीटर आणि दुसरी दिली आहे 2.5 सेंटीमीटर. द डिस्टन्स बिटवीन टू सेंटर ऑफ द सर्कल्स, डिस्टन्स ओ पी ए, डिस्टन्स ए ओ प्लस डिस्टन्स ए पी, या दोघांची सम करावं लागेल. किती येणार मग सांगा. 4 + 2.5 इज इक्वल टू 6.5. एक्सटर्नली तर 6.5 आलं. आता इंटरनलीच एक्सप्लेन करू आपण. आता एक्स जो इंटरनली आहे, इंटरनली टचिंग, त्या इंटरनली टचिंगचं बघूया. अगोदर ॲनालिटिकल फिगरच काढून घ्यायला मी, पुन्हा नंतर आपण काय करू त्याला जी ॲक्युरेट डायग्राम येईल त्याच्यानुसार नंतर काढू. ओ इथं सेंटर आहे पी आणि टचिंग पॉइंट आहे ए. इंटरनली डिस्टन्स ऑफ ओ पी, डिस्टन्स ऑफ ओ पी इज इक्वल टू डिफरन्स काढता दोन्ही मधला, डिस्टन्स ऑफ ए ओ मायनस डिस्टन्स ऑफ ए पी. ए ओ मायनस ए पी. ए ओ किती आहे, ग्रेटर रेडियस किती आहे 4, है की नाही. 4 - 2.5 किती येणार बरं. 4 - 2.5 केल्यावर, सॉरी 2.8 आहे, सॉरी इथं 4 2.8 आहे, 6.8. ओके चला 2.8 करा बरं ॲडिशन सबट्रॅक्टिंग. 4.0 2.8, 10 मधून 8 गेले 2, हातचा दिला, किती आलं मग 1.2. हे भेटलं 1.2. ठीक आहे, झालं इथपर्यंत. या स्वरूपाने एक्सप्लेन करायचं होतं. आता एक्सप्लेन करून आपल्याला काय करायचंय, ड्रॉ करायचंय. काय करायचंय, ड्रॉ करायची डायग्राम. ठीक आहे, हे एक्सप्लेन करून घेतलं. तुम्हाला ज्यावेळेस एक्झाम मध्ये क्वेश्चन येईल तर तुम्हाला अगोदर हे एक्सप्लेन करून घ्यावं लागेल आणि आता आपण ड्रॉ करायची, आपल्याला डायग्राम ड्रॉ करायची. एक्सटर्नल इकडे काढतो, इंटरनली तिकडे काढूया. हे टोटल डिस्टन्स किती भेटला, ओपी 6.8. ठीक आहे. आता हे तुम्ही, मी इथं ड्रॉ करण्यासाठी हे मोडतोय. अगोदर एक्सटर्नली ड्रॉ करू आपण. बघा ॲनालिटिकल फिगर पुढे आहे आपल्यावर. आता मला सांगा, या ठिकाणी टोटल किती रे, 6.8 आहे. मग तुम्ही काय करायचं, स्केल घेऊन, हे की नाही, स्केलच्या साह्यानं किती मेजर घ्यावं लागणार तुम्हाला, 6.8. स्केलच्या साह्यानं 6.8 मेजर घ्या या ठिकाणी. 6.8 6.8 ठीक आहे. बघा ही घेतली मी, किती आहे 6.8. काय नाव आहे याचं, ओ, आणि याचं पी. एक्सटर्नली काढायचं. ठीक आहे, इथपर्यंत झालं. आता काय करावं लागेल आपल्याला, हे दोन सेंटरचं भेटलं. इकडलं सर्कल किती आहे 4 सेंटीमीटर. आता तुम्हाला पेन्सिल आणि कर्कटक मध्ये
हे जे पेन्सिल कर्कटक आहे याच्यामध्ये किती घ्यावं लागेल अगोदर 4 सेंटीमीटर घ्यावं लागेल तुम्हाला. 4 सेंटीमीटरचं अंतर. बघा स्केलच्या साह्यानं तुम्ही काय करणार 4 सेंटीमीटर अंतर घेणार. घेतलं 4 सेंटीमीटर अंतर, ओवर ठेवलं आणि तुम्ही काय करणार या स्वरूपामध्ये सर्कल ड्रॉ करून घेणार. किती सेंटीमीटरचं सर्कल ओढलं आपण हे 4 सेंटीमीटरचा. हे बघा 4 सेंटीमीटरचं. बरोबर आहे. आता इकडचं राहिलेलं किती आहे 2.5. त्याला मेजर घेण्यापेक्षा काय करा डायरेक्ट तुम्ही इथून पण 2.5 घेऊ शकतात. बघा 2.5 बरोबर आहे. आलं 2.5. पी वर ठेवा. येऊ का एक्सटर्नली टचिंग झाले सर्कल्स. हे किती आलं मग हे 4 सेंटीमीटर. इथं ए टचिंग पॉइंट आला ए या स्वरूपामध्ये म्हणजे हा ओ 4 सेंटीमीटर आणि हा 2.5 सेंटीमीटर. एक्सटर्नली टचिंग सर्कल झाले. आता आपल्याला काय बघायचे आहेत इंटरनली टचिंग सर्कल बघायचे आहेत, है की नाही. आता कोणते बघायचे आहेत इंटरनली टचिंग सर्कल्स. आता 1 मिनिट इकडे बघा. आपल्याला याच्यानंतरचा आता जो ड्रॉ करायचा तो इंटरनली करायचा. ड्रॉ एक्सटर्नली कळाला की ठीक आहे. आता इंटरनली बघूया. इंटरनली मध्ये मला सांगा 2 सर्कल आहेत. दोन्ही सर्कल मध्ये जी एक रेडियस आहे ती किती आहे 4 आहे. किती आहे 4 सेंटीमीटर. म्हणजे त्या दोघांमध्ये जे जास्त रेडियस असते अगोदर तेवढी रेडियस लिहून काढून घ्यायची, हे की नाही. किती रेडियस काढायची 4 सेंटीमीटरची. 4 सेंटीमीटरची रेडियस ड्रॉ करून घ्या. किती सेंटीमीटर 4 सेंटीमीटर. काढली 4 सेंटीमीटर. आता ही थोडी मोडतो मी. बघा हा जो आहे तो 4 सेंटीमीटर. 4 सेंटीमीटर मध्ये कोणतं सर्कल कन्सिडर केलं आपण मध्ये. आता हे ॲनालिटिकल आहे तिथली मोडलेली असल्यामुळे मी थोडी समजण्यासाठी काढतोय. इथं ओ होता, इथं पी आणि इथं ए. आपण ए ओ काढला. ए ओ किती होतं आपला 4 सेंटीमीटर, है की नाही. म्हणजे इथं ए आहे आणि इकडं ओ आहे, है की नाही. ओ जो सेंटरला येणार आहे ए इकडे येणार आहे म्हणजे हे ओ आणि इकडं आहे ए. आता या ठिकाणी तुम्हाला 4 सेंटीमीटर जर दिलं असेल, है की नाही 4 सेंटीमीटर तेवढं अगोदर सर्कल तुम्हाला ड्रॉ करून घ्यावं लागेल. एवढं सर्कल आपल्याला काय करून घ्यावं लागेल ड्रॉ करून घ्यावं लागेल. आता 1 मिनिट इकडे बघा. परफेक्ट 4 सेंटीमीटर अंतर घ्या. घेतलं. रेडियस एवढं घ्यायचं. ग्रेटर रेडियस जेवढी असेल तेवढं. ठीक आहे. बघा ओ वरून सर्कल ओढावं लागेल आपल्याला. ओ सेंटर आहे की नाही. ओ सेंटर असल्यामुळं ओ वरून आपण काय करून घेतलंय सर्कल ड्रॉ करून घेतलंय. ठीक आहे. किती सेंटीमीटरचा ओढला सर्कल हे 4 सेंटीमीटरचा, हे की नाही. म्हणजे ए ओ भेटला रेडियस. आता आपल्याला काढायचं आहे काय दोघातला डिफरन्स पी. ओ आणि पी चा डिफरन्स किती आलता इथला 4 - 2.8 केलता आपण, हे की नाही. किती आलता 1.2 का 1.2 आलता. पण हे कुठून अंतर इकडे होतं 1.2 जे अंतर आहे हे पी पासून इकडे होतं, हे की नाही. म्हणजे याचा सेंटर जो आहे
या सेंटरमध्ये या दोघांमध्ये अंतर किती यायला पाहिजे 1.2. मग तुम्ही काय करा इथून इथपर्यंतचं अंतर 1.2 स्केलच्या साहाय्याने घ्या 1.2. हे किती अंतर सोडायचं पी पासून इकडं 1.2 स्केलच्या साहाय्यानं हे की नाही. हो का 1.2 घेतलं मी. हे इथं आलं किती घेतलं हे अंतर इथं पी नाव दिलं हे किती आहे 1.2. आता इथं सेंटर आला आता इथून एवढं अंतर घ्यायचं. आता हे जे मध्ये सेंटर घेतलंय तेवढं अंतर घ्यायचं घेतलं. आता वर्तुळ फिरवा बघा आलं का दोन्ही मधलं सेंटर जे 2 सर्कल्स ऑफ द सेंटर आहे की नाही 2 वर्तुळाच्या केंद्रातील अंतर जे काढायला सांगितलं होतं आपल्याला ते या स्वरूपामध्ये म्हणजे हे इंटरनली टचिंग सर्कल आहे. आता एक लक्षात ठेवा इथून इथपर्यंतचं अंतर हे जी आहे ती AP आहे बरोबर आहे. जे AP रेडियस होती ती रेडियस आहे. आता AP किती होती इथं बघा AP 2.5 हा राहिलेला डेफिनेटली किती असणार 2.5 2.5 आणि 1.2 किती होणार 4 मग राहिलेला रेडियस तो असणार AP 2.5 म्हणजे याचे जे सर्कल आहेत 2 हे इंटरनली टचिंग सर्कल असे काढायचे आणि हे एक्सटर्नली टचिंग सर्कल 2 सेंटर मधील डिफरन्स कळाला का. या स्वरूपामध्ये तुम्हाला ड्रॉ करायला सांगितले होते काढायला सांगितले होते. परीक्षेत आल्याच्या नंतर एक्सप्लेन बी करावं लागेल तुम्हाला आणि नंतर ड्रॉ बी करावं लागतील आहे की नाही ड्रॉ पण करावं लागतील का. तर हे सेंटर जे आहे हे लार्जर सर्कल्स आहे हे जे सेंटर आहे ते स्मॉलर सर्कल्स आहे. AO त्यामधलं OP जे आहे द डिस्टन्स बिटवीन 2 सेंटर ऑफ दी सर्कल्स 2 वर्तुळाच्या केंद्रामधील अंतर आहे हे ठीक आहे. या स्वरूपामध्ये हा क्वेश्चन होता क्वेश्चन नंबर 3 हे की नाही. अगोदर एक्सप्लेन करायचा होता आणि नंतर तो ड्रॉ करायचा होता चालतंय. याच्यानंतरचा जो क्वेश्चन नंबर 4 आहे तो आपण काय करू आता उद्याला घेऊ चालतंय. थांबू आपण इथं.